नमस्कार. नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत. नाशिकच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनेक विदुषी स्त्रियांनी आपल्या कार्याने समाजावर अमिट ठसा उमटवला आहे. काही स्त्रिया आज आपल्यात नाहीत, तर काही आजही आपल्या कार्याने समाजाला प्रेरणा देत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी, त्यांच्या कार्याची नोंद राहावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने या मालिकेतून आपण नाशिकमधील अशा प्रेरणादायी स्त्रियांच्या जीवनाचा वेध घेत आहोत. आज आपण ओळख करून घेणार आहोत अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची. आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांनी केवळ समाजसेवा केली नाही, तर अनेक आयुष्यांना नवसंजीवनी दिली. विद्याताई फडके. एक नाव, पण हजारो कुटुंबांसाठी एक विश्वास. घरात जर एखाद्या मतिमंद, बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग बालकाचा जन्म झाला, तर त्या घरातील आनंदावर जणू कुणीतरी विरजण घातल्यासारखं होतं. संपूर्ण कुटुंबच निराशेनं आणि चिंतेनं ग्रासलं जातं. दिवसाची शांती हरवते, रात्रीची झोप उडते आणि आयुष्याचा आनंद जणू क्षणात नाहीसा होतो. आई वडिलांचं जीवन अंधकारमय होतं आणि त्यातही ती जर मुलगी असेल तर त्या पालकांवर काय बीतते हे सांगायलाच नको. आई वडिलांच्या डोळ्यात सतत एकच प्रश्न, या मुलीचं पुढे काय? समाजाच्या नजरा, भविष्याची चिंता आणि त्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न, ही सगळी ओझी एकट्यानं पेलताना अनेक कुटुंब कोसळतात. पण याच अंधारात एक दीप बनून राहिल्या विद्याताई फडके. अशा मुलींसाठी काय करता येईल, ज्यांना आधार, संरक्षण आणि सन्मानाचं जीवन कसं देता येईल? याच प्रश्नातून एका सामान्य मध्यमवर्गीय महिलेने पुढाकार घेतला आणि जन्म झाला घरकुल या माणुसकीच्या घराचा. त्या त्यागी महिलेचं नाव आहे विद्याताई फडके. पुण्यात वाढलेल्या उच्च शिक्षित विद्याताई लग्नानंतर नाशिकमध्ये आल्या. घर, संसार, मुलांचं संगोपन सर्व जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी मुलांना स्वावलंबी बनवलं. पण मनात एक विचार सतत जागा होता, समाजासाठी काहीतरी करायचं. आणि याच विचारातून त्यांनी प्रबोधिनी विद्यामंदिर संचलित मतिमंद मुलांच्या कार्यशाळेत काम सुरू केलं. कागदी फुले, शुभेच्छा पत्र, मातीचे दिवे, कपडे शिवणे, बागकाम, गाणं, नृत्य अशा अनेक उपक्रमांद्वारे त्यांनी मुलांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न केला. सलग 15 वर्षे त्यांनी हे कार्य अखंडपणे केलं. याच दरम्यान विद्या त्यांच्या आयुष्यात एक असा प्रसंग आला की जो त्यांच्या कार्याला खरी दिशा देणारा ठरला. हा प्रसंग त्यांच्या सहकारी प्राध्यापक सुनीता अडके मॅडम यांनी मला सांगितलेला आहे. त्या सांगतात, माझी आणि विद्याताईंची ओळख योगायोगानं झाली. इनर व्हील क्लबच्या एका उपक्रमात आम्ही भेटलो. त्यावेळी विद्याताई कार्यशाळेत काम करत होत्या. अनेक पालक त्यांना भेटायला येत असत. अशाच एका दिवशी मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर वाडकर आपली मतिमंद मुलगी श्रुतीसह तिथे आले होते. वय वाढलेलं, पत्नी हृदयविकाराने आजारी आणि मनात एकच प्रश्न, आपल्यानंतर आपल्या या मुलीचं, श्रुतीचं काय होणार? त्यांनी विद्याताईंना विनंती केली, विद्याताई,
या मुलींसाठी एक वसतिगृह सुरू करा. काही दिवसांनी विद्याताई अमेरिकेत असताना डॉक्टर वाडकर गंभीर आजारी झाले. त्या अवस्थेतही त्यांनी फोन करून एकच वचन घेतलं, विद्या, तू माझ्या मुलीची सोय करशील ना? विद्याताईंनी ठामपणे सांगितलं, हो हो, मी नक्की काहीतरी करेन. आणि त्या वचनावर विश्वास ठेवून डॉक्टर वाडकरांनी शांतपणे जगाचा निरोप घेतला. मित्रांनो, काही वचने ही आयुष्य बदलून टाकतात. त्या एका वचनातून विद्याताईंनी आयुष्याचं ध्येय शोधलं. 1 नोव्हेंबर 2006 केवळ 4 मुली आणि आऊ माऊ या छोट्याशा बंगल्यात घरकुलची प्रायोगिक सुरुवात झाली. नाशिक रोडच्या जय भवानी रोडवर एका दानशूर व्यक्तीने, महाराज बिरमानी यांनी आपला बंगला विनामूल्य उपलब्ध करून दिला. सुरुवातीला येथे फक्त 4 मुलींची व्यवस्था करण्यात आली. त्यांच्या अन्न, वस्त्र, स्वच्छता, दैनंदिन कार्यक्रम, प्रशिक्षणासाठी शिक्षिका आणि सेवेसाठी परिचारिका या सर्व गोष्टींची व्यवस्था करणं अत्यंत कठीण होतं. पण विद्याताई न डगमगता लढत राहिल्या. त्या स्वतःच आवश्यक वस्तू गोळा करत, अन्नधान्य, भाजीपाला, बिछाने, चादरी, साबण, तेल, कंगवे जिथून मिळेल तिथून त्या मदत आणत असत. साधनं कमी, अडचणी अनेक, पण जिद्द मात्र प्रचंड. संस्थेचे सरकारी नोंदणीकरण म्हणजे ट्रस्टमध्ये नोंदणी, हे काम त्यांनी स्वतःच पूर्ण केलं. या कार्यात त्यांना मोठं सहकार्य लाभलं ते सौ कमलाताई सारडा, डॉक्टर विजया सुळे आणि डॉक्टर शिरीष सुळे यांचं. यानंतर आनंदनगर, पिंपळगाव बहुला, त्र्यंबक रोड येथे सुमारे 10,000 चौरस फूट जागा संस्थेसाठी मिळाली. दानशूर श्री राजेंद्रजी गोठी यांनी इमारत बांधण्यासाठीही मोठं योगदान दिलं. 1 नोव्हेंबर 2012 पासून घरकुलच्या मुलींना स्वतःची जागा मिळाली. 2012 मध्ये संस्था येथे स्थलांतरित झाली. आज येथे 6,000 चौरस फूट क्षेत्रफळावर दुमजली पक्की इमारत उभी आहे. मुलींसाठी झोपण्याची सोय, गाद्या, पलंग, स्वयंपाकघर, मोठं भोजनगृह, कपडे धुण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी 4 वॉशिंग मशीनची सुविधा, मनोरंजनासाठी टीव्ही, हे सर्व काही इथे उपलब्ध आहे. मुलींच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्यांना नृत्य, गाणे, कविता यांचं प्रशिक्षण दिलं जातं. नाशिकमधील अनेक गुणी व्यक्ती येथे येऊन सेवा देतात. तसंच अनेक डॉक्टरांनी नियमित तपासणी आणि उपचाराची जबाबदारी घेतली आहे. डॉक्टर गणोरकर, डॉक्टर भरत केळकर हे सर्व डॉक्टर नियमित तपासणीसाठी येतात आणि औषधोपचारांचीही योग्य व्यवस्था करतात. घरकुल ही संस्था विशेषतः अशा मानसिक दिव्यांग महिलांसाठी निवासाची सोय उपलब्ध करून देते की ज्यांचे पालक वार्धक्याकडे झुकलेले आहेत आणि त्यांना या महिलांना सांभाळणे केवळ अशक्य आहे, किंवा ज्यांचे पालक देवाघरी गेल्यामुळे कुटुंबात त्यांचा सांभाळ करणे शक्य नाही. अशा कुटुंबांना दिलासा देऊन या मानसिक दिव्यांग मुलींना घराप्रमाणे सांभाळणे हे घरकुलाचे प्रमुख ध्येय आहे. घरकुलमध्ये या मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. तेथे त्यांना त्यांच्या मैत्रिणी मिळतात. नृत्य, संगीत, योगा, चित्रकला यांचा उपचार पद्धती म्हणून उपयोग केला जातो. या विद्यार्थिनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतात, पारितोषिके मिळवतात. येथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना आनंदी, प्रेमळ, आरोग्यदायी
आणि सुरक्षित वातावरण मिळते. अशा प्रकारे विद्या फडके यांनी घरकुल ही संस्था उभी करून असंख्य मतिमंद मुलींच्या जीवनात आशेचा दिवा प्रज्वलित केला आहे. आणि विशेष म्हणजे संपूर्ण महिला कर्मचारी असलेली घरकुल परिवार संस्था संपूर्ण महाराष्ट्रातील प्रौढ मानसिक दिव्यांग महिलांसाठीची पहिली निवासी संस्था आहे. आणि या महान कार्याची पायाभरणी करण्याचं संपूर्ण श्रेय जातं विद्याताईंना. पण त्या इथेच थांबल्या नाहीत. एकदा जबाबदारी स्वीकारली की ती पूर्णत्वाला नेण्याची त्यांची जिद्द विलक्षण होती. तन मन आणि धन अर्पण करून त्यांनी स्वतःला घरकुलसाठी वाहून घेतलं. प्रारंभी 4 मुलींपासून सुरू झालेलं हे घरकुल आज तब्बल 62 मुलींचं घर बनलं आहे. शासनाच्या मोठ्या आर्थिक मदतीशिवाय फक्त विश्वास, प्रामाणिकपणा आणि जिद्द यांच्या जोरावर विद्याताईंनी अशी संस्था उभी केली की जे कोणी तिथे भेट देतात त्यांचा हात आपोआप मदतीसाठी पुढे येतो. गेल्या 18 वर्षात असंख्य अडचणींना सामोरं जात त्यांनी घडवलेली ही वाटचाल खरंच प्रेरणादायी आहे. विद्याताईंच्या कामाचा वेग आणि त्या मुलींबद्दल असलेला मातृतुल्य जिव्हाळा विलक्षण आहे. त्यांच्याशी एकदा बोललं की दिव्यांग मुलींचे पालक पूर्णपणे निर्धास्त होतात, कारण ते फक्त संस्था नाही पाहत, ते पाहतात एक आई. आपला पोटचा गोळा पूर्ण विश्वासाने त्यांच्या स्वाधीन करतात. हा विश्वास शब्दात मावणारा नाही. येथे त्यांना केवळ निवारा नाही तर एक संपूर्ण आयुष्य दिलं जातं. नृत्य, गाणं, गृहउद्योग, स्वयंपूर्णतेचे धडे, पापड, चकली, थालीपीठ, लिक्विड सोप, पेपर नॅपकिन अशा अनेक गोष्टी त्या शिकतात. रामनवमी, दिवाळी, होळी हे सर्व सण मोठ्या आनंदात साजरे करतात. प्रत्येक मुलीचा वाढदिवस विशेष प्रेमाने साजरा केला जातो. त्या दिवशी तिच्या आवडीचे जेवण दिले जाते. या मुलींच्या वर्तन समस्या कमी व्हाव्यात म्हणून त्यांना सतत कार्यरत ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. आणि यासाठी विद्याताईंनी घेतलेली मेहनत थक्क करणारी आहे. अनेक कंपन्यांमध्ये जाऊन या मुलींच्या क्षमतेनुसार कामं शोधून काढली जातात. त्यांना ती कौशल्य शिकवली जातात आणि अनेकांना नोकरीच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जातात. हॉस्पिटलमध्ये टी, कॉफी, वेडिंग मशीनद्वारेही कामाच्या संधी निर्माण केल्या आहेत. आई होणं म्हणजे फक्त जन्म देणं नाही, तर कुणाचं तरी आयुष्य घडवणं आहे. विद्याताई या मुलींसाठी आईपेक्षा कमी नाहीत. समाजात जागरूकता निर्माण व्हावी, तरुण पिढीला संवेदनशीलता यावी या उद्देशाने गेली 2 वर्ष घरकुलमध्ये निवासी शिबिराचं आयोजन केलं जातं, जिथे 18 वर्षावरील मुली आणि महिलांना विविध तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिलं जातं. आज घरकुलमधील 62 मुलींसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हे ठिकाण म्हणजे एक मोठा आधार आहे. आई वडील निर्धास्तपणे काम करू शकतात कारण त्यांची मुलगी सुरक्षित आहे. घरकुल म्हणजे फक्त संस्था नाही, ते आहे प्रेम, सुरक्षितता, जिव्हाळा आणि आनंद देणारं दुसरं घर. होम अवे फ्रॉम होम ही केवळ टॅगलाईन नाही, तर प्रत्येक मुलीचा अनुभव आहे. इथे मुलींमध्ये होणारा बदल, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे पाहून अनेक पालकांच्या डोळ्यात अश्रू येतात. हीच का आपली मुलगी असा प्रश्न पडतो. हा कायापालट घडवणाऱ्या विद्याताईंचा दृष्टिकोन, त्यांची अथक मेहनत, कल्पकता आणि उत्तम सहकार्यांची साथ हेच या यशाचं रहस्य आहे. असं भव्य काम एकट्यानं होणं शक्य नाही, पण लोकांना जोडण्याची ताकद विद्याताईंकडे आहे. त्यांची तळमळ
त्यांचा वेग पाहिला की आपणही त्यांच्यासोबत उभं राहावं असं वाटतं. आणि इतकं मोठं काम करूनही त्या म्हणतात, माझा यात खारीचा वाटा आहे. ही त्यांची विनम्रता आपल्याला नतमस्तक करते. विद्याताईंनी केलेल्या या अथक कार्याची दखल समाजाने आणि विविध संस्थांनी घेतली. त्यांना मिळालेले काही मानाचे पुरस्कार म्हणजे संस्कृती वैभव पुरस्कार, नाशिक सार्वजनिक वाचनालयाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, लायन्स क्लबचा जीवन गौरव पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार, उद्योगिनी पुरस्कार. इतकंच नव्हे तर त्यांच्या घरकुल संस्थेलाही अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. राज्य शासनाचा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार, शिवपार्वती प्रतिष्ठानचा उत्कृष्ट संस्था पुरस्कार, ध्यास फाउंडेशनतर्फे उत्कृष्ट संस्था पुरस्कार, अशी पुरस्कारांची मोठी यादी आहे. एका वचनातून सुरू झालेला प्रवास आज अनेकांच्या आयुष्यात प्रकाश देत आहे. आपणही समाजासाठी काहीतरी करू शकतो, ही प्रेरणा विद्याताई आपल्याला देतात. अशा या महान विदुषीला माझा मानाचा मुजरा. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रियाही कळवा. अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या कथा ऐकण्यासाठी आणि त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी नवप्रेरणा एंटरटेनमेंट या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया, अर्थात नाशिकच्या विदुषी. मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको. निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट. मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.